न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी 23 ऐवजी 24 मे रोजी लोकसभेचे निकाल। आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही। भीमसैनिकांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडाला। मेगा भरती उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका। दोन्ही दिवस अर्ज भरण्यात अडथळा। ज्येष्ठ छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचं निधन आणि रिफायनरी समर्थक निवडणुकीच्या रिंगणात। सविस्तर वृत्त। यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली। विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत। राजकीय पक्षांमधील ही लढाई निवडणुकीच्या आखाड्यासोबतच न्यायालयातही लढली जात आहे। त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी 24 मे रोजी जाहीर होऊ शकतो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेस यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। विरोधकांची ही मागणी मान्य झाल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होईल। आतापर्यंत ईव्हीएम मध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी करून निकाल जाहीर केला जायचा। यासाठी 4 ते 6 तासांचा अवधी लागायचा। मात्र आता विरोधी पक्षांनी कमीत कमी 50% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली। यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना जेरबंद करण्यात वर्ष उलटलं तरी यश आलं नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भीमसैनिकांच्या रेट्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय। मात्र सीआयडी तपासातही हवी तशी प्रगती नसल्याने घटनाकारांची विटंबना करणारे समाजकंटक कधीतरी जेरबंद होतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। वर्ष उलटलं तरी समाजकंटक जेरबंद न झाल्याने भीमसैनिकांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडू लागलाय। 26 मार्च 2018 हा दिवस खेड तालुक्याच्याच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने काळा दिवस ठरला। या दिवशी घटनेचे शिल्पकार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खेड तिनबत्ती नाका परिसरातील पुतळ्याची विटंबना करण्यात आली। ही घटना वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली आणि भीमसैनिकांचा संताप अनावर झाला। जिल्ह्याभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी जोरदार निदर्शने केली। पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना जेरबंद करण्यात यावं यासाठी आंबेडकरवादी विविध संघटनांनी आंदोलनं छेडली, मोर्चे काढले। रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी खेडला भेट दिली। तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून समाजकंटकांना जेरबंद करण्याच्या सूचना केल्या। मात्र समाजकंटकांचा काहीही थांगपत्ता लागला नाही। भीमसैनिकांच्या रेट्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। तपास यंत्रणा बदलल्यावर तरी किमान समाजकंटक जेरबंद होतील अशी अपेक्षा होती। मात्र या घटनेला संपूर्ण वर्ष उलटून गेलं तरी समाजकंटक तपास यंत्रणेच्या टप्प्यातही आलेले नसल्याने घटनाकारांचे अपराधी कधीतरी जनतेसमोर येतील का असा प्रश्न भीमसैनिक विचारू लागले। राज्यात सुरू असलेल्या महाभरतीसाठी मंगळवारपासून महापरीक्षा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला। मात्र रत्नागिरीमध्ये बहुतांश उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका बसला असून दोन्ही दिवस अर्ज भरता न आल्याने उमेदवार त्रस्त आहेत। राज्य सरकारनं घोषणा केल्याप्रमाणे 72,000 जागांसाठीच्या मेगा भरतीचा पहिला टप्पा सुरू झालाय। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीसाठी 3 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली। 466 पदांसाठी ही भरती होत आहे। त्यासाठी 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज सादर करता येतील अशी घोषणा करण्यात आली होती। गेल्या 4 दशकांहून अधिक काळ अप्रतिम छायाचित्रणाच्या माध्यमातून मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ छायाचित्रकार चारुदत्त दुखंडे यांचं अल्पशा आजारामुळे निधन झालं। त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये माइलस्टोन ठरलेला माहेरची साडी, आत्मविश्वास,
आमच्यासारखे आम्हीच, दोघी अशा गाजलेल्या चित्रपटांचं छायादिग्दर्शन दुखंडे यांनी केलं. चारुदत्त दुखंडे यांना निष्पाप या चित्रपटासाठी सर्वोत्तम छायादिग्दर्शनाचा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही दिवसात उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समर्थकांमधून देण्यात आली. याबाबत कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, जनहित संघर्ष समिती नाणार, ग्रीन रिफायनरी समन्वय समिती नाणार, राजापूर तालुका विकास प्रतिष्ठान आणि राजापूर तालुका समन्वय समिती यांची बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवताना उमेदवार उभा करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. कोकणात औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती आणू शकेल असा रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे पक्ष आणि त्यांचा उमेदवार रिंगणात असल्याने प्रकल्प समर्थकांमधून विरोधाच्या तीव्र भावना निर्माण झाल्या. खेड शहरातील शिवतर रोड रोहिदासवाडी येथून 7 वर्षाच्या मुलासह बेपत्ता झालेल्या विवाहितेचा खेड पोलीस शोध घेत आहेत. विवाहितेच्या पतीने याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड शहरातील शिवतर रोड रोहिदास नगर येथे राहणारी विवाहिता शर्मिला सचिन बुधकर ही 26 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. तिने आपला 7 वर्षाचा मुलगा रुद्र याला सोबत घेतलं. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचे पती सचिन यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती आणि मुलगा रुद्र कुठेच न आढळून आल्याने शर्मिला बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसात दाखल करण्यात आली. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तालुक्यातील मिरले धनगरवाडी येथून आणखी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसात दाखल झाली. सुरेखा बारकू माने असे या 19 वर्षीय युवतीचं नाव असून ती घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर पडली. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठे न आढळून आल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ सुनील माने यांनी खेड पोलिसात दाखल केली. खेड पोलीस बेपत्ता झालेल्या सुनीताचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड खाडीपट्टा विभागातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी बस स्टॉप निवारा शेड सवनस्थळे येथे उभारण्यात आले. या शेडचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक आणि खेड नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला विश्वासजी बुदोळे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शकीलभाई जसनाई, खेड खाडीपट्टा विभाग संपर्क अध्यक्ष मंगेश जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील बोरघर येथील स्मशानभूमीजवळ एक बेवारस स्थितीत मृतदेह आढळून आला. बोरघर येथील पोलीस पाटील यांनी खेड पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तो मृतदेह कुणाचा याचा अद्याप उलगडा झालेला नाही. बोरघरचे पोलीस पाटील प्रफुल्ल गोगेकर यांना याबाबत खबर मिळाल्यानंतर त्यांनी खेड पोलिसांशी संपर्क साधून अनोळखी मृतदेहाबाबत माहिती दिली. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवसेना आणि स्वाभिमान पक्ष यांनी आपला सनातन संस्थेशी संबंध जोडण्याचं षडयंत्र रचून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या स्पर्धेतून आपल्यासारखा मातब्बार उमेदवार बाजूला करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. मात्र आपली बाजू योग्य असल्याचं पटल्याने काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी आपल्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय. 30 मार्चला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार असल्याचं काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी बुधवारी रत्नागिरीमध्ये स्पष्ट केलंय. रत्नागिरीतील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बांदिवडेकरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी आमदार हुस्न बानू खलिफे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुमार शेट्टे, प्रसाद उपळेकर, दीपक राऊत, रुपाली सावंत, ॲडव्होकेट अश्विनी आगाशे उपस्थित होते. चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून ऑनलाईन राबवण्यात येत असलेल्या पशुगणनेचं काम 165 गावांमध्ये सुरू करण्यात आलंय. 2012च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या 66,563 पैकी 25 मार्च अखेर 16,831 कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी 25 प्रगणक काम करत आहेत. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती चिपळूण केंद्र शासनामार्फत दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार तालुक्यात 20व्या पशुगणनेचं काम सुरू आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 23 मे ऐवजी 24 मे रोजी लोकसभेचे निकाल येण्याची शक्यता. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. भीमसैनिकांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडाला.
मेगा भरती उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका, दोन्ही दिवस अर्ज भरण्यात अडथळा. ज्येष्ठ छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचं निधन आणि रिफायनरी समर्थक निवडणुकीच्या रिंगणात. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.